बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून। श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे। गेल्या 11 दिवसांमध्ये 4 जणांवर प्राणघातक हल्ले झाले। जेवण उशिरा मिळाल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाली। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी श्रीरामपूरमध्ये बेमुदत बंदची हाक दिलेली आहे। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूया। आज असं श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवत व्यापाऱ्यांनी खरं तर या घटनेचा निषेध केलेला आहे। आपण आता ही सगळी श्रीरामपूर शहरातली दृश्य बघू शकतो की या ठिकाणी ज्या सगळ्या आस्थापना आहेत त्या कडकडीत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये जे आहे ते गुन्हेगारीने प्रचंड प्रमाणात डोके वर काढलेलं आहे। गेल्या 11 दिवसांमध्ये तब्बल 4 प्राणघातक हल्ल्याच्या घटना श्रीरामपूरमध्ये घडलेल्या आहे। आणि काल तर परवा दिवशी तर अक्षरशः हॉटेल व्यावसायिकाची केवळ जेवण उशिराने मिळाले या किरकोळ कारणावरून त्याची हत्या करण्यात आली। आणि त्यामुळे श्रीरामपूरमध्ये व्यावसायिकांमध्ये कुठेतरी आता दहशतीचं वातावरण आहे। त्यामुळे श्रीरामपूरची कायदा सुव्यवस्था जी आहे ती ढासळल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आणि त्याचीच परिणिती जी आहे ती कुठेतरी या तरुणाच्या हत्येमध्ये झालेली आहे। आणि त्यामुळेच इथले जे नागरिक आहेत व्यावसायिक आहेत ते आता भयभीत झालेले आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर।